कृष्ण गाथा एक गाणे जाणते वैखरी एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। तू सखा तू पाठी राखा तूच माझा ईश्वर। राहिदासी व्यापुनिया तूच माझे अंतर। आळविते नाम जाला अमृताची माधुरी। एक तारी सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि। नमस्कार. या सुप्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमयी कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं अतिशय प्रसन्न मनाने स्वागत करते. ईश्वराशी एकरूप झाल्याशिवाय मोक्षप्राप्ती होत नाही हे गीता समजून सांगते. मग परमेश्वराशी तादात्म्य पावण्यासाठी मानवाने कुठली संपत्ती जवळ करावी आणि कुठल्या संपत्तीचा त्याग करावा हे समजून घेणं देखील महत्त्वाचं ठरतं. गीताकार या तत्वज्ञानाची अतिशय सुंदर आणि सोपी मीमांसा गीतेतून करतात. उत्सव तीर्थाच्या व्यासपीठावर माधवीताई त्यासाठीच दैव असुर संपत विभाग योग या 16व्या अध्यायाचं निरूपण आज करणार आहेत. तेव्हा आता अधिक वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्या आजच्या प्रवचनाला. उत्सव तीर्थ गीताबोध. निर्मिती साहित्य उत्सव. निरूपणकार श्रीमती माधवीताई जोशी. पार्श्वगायन हर्षदा गायकवाड. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात उत्सव तीर्थ गीताबोध भाग 17. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं
देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, गीता बोध या साहित्य उत्सवाच्या अंतर्गत असणाऱ्या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे आपला भाग 17वा। भाग 17वा असला तरी आज आपण अध्याय 16वा बघणार आहोत आणि 16व्या अध्यायाचं नावच आहे मुळी दैवासुर संपत विभाग योग। बघा, मागच्या अध्यायामध्ये म्हणजे 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग सांगितला होता आणि त्याच्यामध्ये क्षर म्हणजे काय आहे तर ही सगळी नाशिवंत सृष्टी आणि अक्षर म्हणजे अविनाशी आणि चैतन्य स्वरूप असा जीवात्मा याविषयी सांगितलं आणि त्याच्याही जोडीला सांगितलं होतं की या दोन्हीच्या पलीकडे असणारा तो उत्तम पुरुष आहे आणि या उत्तम पुरुषाला जो तत्वतः जाणतो तोच खरा ज्ञानी, तोच खरा महात्मा। माझा हा ज्ञानवंत होण्यासाठी, ज्ञानी होण्यासाठी काही सद्गुण धारण करावे लागतात। दैवी संपत्ती वाढवावी लागते आणि आसुरी संपत्ती टाकावी लागते। आता ही दैवी संपत्ती कोणती आणि आसुरी तरी कोणती हे भगवंत या 16व्या अध्यायात सांगणार आहेत आणि त्यासाठी हा 16वा अध्याय आहे। याच्यामध्ये 26 दैवी गुण सांगितले आणि 6 आसुरी संपत्तीचे गुण सांगितलेले आहेत। अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, अज्ञान यांचं मिश्रण असलेले हे जे अधम लोक आहेत ना, हे दुसऱ्यांची निंदा तर करतातच पण स्वतःच्या अंतर्यामी सुद्धा ईश्वराला मानत नाहीत। काम, क्रोध, लोभ ही नरकाची 3 द्वारं आहेत असं या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय। आता त्यांना तर जिंकायलाच पाहिजे आणि जो या 3 दारांना जिंकतो, त्यांना आपल्या ताब्यात ठेवतो, तो परमगतीला प्राप्त होतो। मात्र जे कोणी शास्त्राला लाथाडून पुढे जातात त्यांना सुखही मिळत नाही आणि परमगतीही मिळत नाही। आणि म्हणूनच कर्तव्य कोणतं, अकर्तव्य कोणतं, दैवी म्हणजे काय, आसुरी म्हणजे काय ते हे समजून घेण्यासाठी शास्त्र हेच प्रमाण आहे असं भगवंत सांगतात। आता इथे मुद्दा आहे अर्जुनाचं स्वकर्तव्य कोणतं तर धर्मस्थापनेसाठी लढायला पाहिजे। अगदी आपले स्वकीय असले तरी जर का ते अन्यायाने जात असतील तर त्यांच्याशी युद्ध करायलाच पाहिजे। आणि हे युद्ध आजचं नाही बरं का, युगानुयुगे हे आसुरी आणि दैवी संपत्तीचं द्वंद्व चालूच आहे आणि या द्वंद्वामध्ये नेहमीच सत्यमेव जयते, दैवी संपत्तीचाच विजय होतो। ज्याला आत्मकल्याण करून घ्यायचंय त्याच्यासाठी दैवी संपत्ती सांगितली आहे आणि ज्याला आत्मनाश करायचा असेल त्यांच्यासाठी आसुरी संपत्ती आहेच। आणि म्हणूनच या अध्यायाचं नाव अतिशय सार्थ आहे, दैवासुर संपत विभाग योग। आजचं सगळं विज्ञान आहे ना ते ज्ञानात्मकच आहे। सगळ्या नद्या जशा समुद्राला जाऊन मिळतात तसंच आधुनिक काळातलं हे विज्ञान हे सगळं ज्ञानालाच शेवटी जाऊन मिळतं। आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति असं म्हटलंच आहे। आता प्रयोगशाळेत जे प्रयोग केले जातात किंवा त्यातलं जे कार्य आहे ते सब्जेक्टिव्ह असू शकतं किंवा ऑब्जेक्टिव्ह असू शकतं, पण या विश्वातलं कार्य मात्र ऑम्निजेक्टिव्ह आहे। म्हणजे निरीक्षण करणारा वेगळा, निरीक्षण करण्याची वस्तू वेगळी असं काही उरतच नाही। त्या दोन्हीचा संगम होऊन जातो आणि हे अद्वैतच आहे। सद्वस्तू आणि साधक हे दोन्ही एकच होऊन जातात, ज्ञेय आणि ज्ञाता एकच होऊन जातात। प्रत्येगात्मा आणि परमात्मा यांचं मिलनच होऊन जातं। जेव्हा फार पूर्वी हजारो वर्षापूर्वी आमचे ऋषी जेव्हा म्हणाले होते नेती नेती न इति न इति, त्या परमात्म्याचं स्वरूप सांगता येत नाही असं जेव्हा म्हणले होते तेव्हा विज्ञानवादी लोक त्यांना हसले होते
आता शास्त्रज्ञ हेच म्हणतायत की आम्हाला सांगता येत नाही ते तत्व, सगळी तत्व काही उलगडता येत नाही, सगळी रहस्य आहेत. आणि म्हणूनच आता विज्ञानवादी म्हणतात गॉड पार्टिकल, त्याला गॉड पार्टिकल असं म्हटलेलं आहे, पण त्याचा शोध किंवा त्याचं वर्णन काही करता येत नाही. आणि हेच तर या अध्यायामध्ये सांगितले, त्याला जाणून घेण्यासाठी आपल्यामध्ये दैवी संपत्ती वाढवायची. भगवंतांनी या गीतेची रचनाच इतकी लोकविलक्षण केलेली आहे की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्जुनाप्रमाणेच आपल्यालाही मिळतात आणि आपण निस्संदेह होऊन जातो. म्हणजे बघा ना, पुरुषोत्तम योग हा गीतेचा कलशाध्याय आहे, कळस आहे. आणि पुढचे 16वा अध्याय आणि 17वा अध्याय हे त्याला पूरक आहेत. आणि शेवटी आहे तो मोक्ष संन्यास योग 18वा अध्याय. सगळ्या गीतेचा मुळी भरच समत्वावर आहे. समत्व हाच तर गीतेचा पाया आहे. सगळ्याचा समतोल साधलेला आहे. हो, भगवान श्रीकृष्णांचा जन्मच मुळे अष्टमीला झालेला आहे. 15 दिवसाचा एक पक्ष असतो, त्याच्याही मध्यावरच आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने सगळीकडे समत्व सांगितलेलं आहे. असं तत्वज्ञान सांगितलंय की ज्याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाहीये. पहिल्याच 3 श्लोकामध्ये भगवंत दैवी गुण सांगतात, पण ते अगदी थोडक्यात सांगितलेले आहेत. माऊली तर म्हणतात की 26वे गुण ज्योती इही उजळून आरती, गीता आत्मया निजपती निरांजना आली. या 26 गुणज्योतींची एक माळा, एक हार केलेला आहे. आणि ही गीता निजपतीला, आपल्या पतीला ओवाळते. या हार घालून ते ओवाळते, ह्या ज्योती ओवाळते. अशा या 26 गुणांचा केवळ इथे उल्लेख केला आहे, कारण त्यापूर्वी अनेक वेळेला विस्ताराने सांगितलंच आहे. आता इथे मात्र दोन्ही बाजू सज्ज आहेत. जगात नाही तरी सद्गुण आणि दुर्गुण यांचं युद्ध चालूच आहे. त्यातही या दैवी संपत्तीचा सेनापती कोण आहे? तो आहे अभय. साहजिकच आहे ना, सुरुवातीला पुढे आघाडीला धडाडीचा योद्धा पाहिजे आणि तो आहे अभय. आता अभय कसा आहे तर बघा, ज्याच्यामध्ये भय उत्पन्न झाला नाही तो अभय. आणि म्हणूनच त्या अभयाला सेनापती केलंय आणि बाकीचं सगळं सैन्य त्याच्या मागे आहे. पण सैन्याला मागणं सुद्धा धोका असतो. जसा आघाडीकडनं धोका असतो तसा पिछाडीकडूनही असतो. आणि म्हणून सगळ्यात शेवटी ठेवली आहे ती नाती मानिता. आणि मध्ये उरलेले 24 गुण आहेत लढण्यासाठी. त्यामुळे आता बघूया आपण हे सगळे गुण कसे आहेत. आता अभय, आहार निद्रा भयमैथुनमच सामान्यम एतत् पशुभीर नराणाम असं म्हटलेलं आहे. या सगळ्यांमध्ये सारखे आहेत, पण मैथुनाचा कालखंड कमी आहे. आहार आणि निद्रा हे सुद्धा वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जातात, परंतु भीती मात्र कधीही संपत नाही. भय इथले संपत नाही. आणि भीती आपल्याला सगळ्याचीच असते. प्रत्येक गोष्टीची भीती आहे. या जगामध्ये प्रत्येक जीव दुसऱ्या जीवाला मर्यादा घालत असतो. आणि पण जेव्हा अद्वैताची अनुभूती येते, द्वैत असतं तोपर्यंत भीती आहे. दुसऱ्यापासून भीती असते, पण जिथे अद्वैत आहे तिथे भीती कसली. आणि म्हणून अभय हा सेनापती. सत्व संशुद्धी हा दुसरा सद्गुण सांगितलेला आहे, म्हणजे चित्ताची शुद्धी. मल, विक्षेप, आवरण हे सगळे जेव्हा नाहीसे होतात तेव्हा आपोआपच आपली सत्व संशुद्धी झळाळून उठते असंही म्हटलेलं आहे. तिसरा आहे ज्ञानयोग व्यवस्थिती. स्वतःच्या स्वरूपामध्ये स्वस्थ होणं किंवा सुस्थिती प्राप्त करून घेणं ही ज्ञानयोग व्यवस्थिती आहे. आणि त्याच्यासाठी साधन काय आहे तर ते आहे ज्ञान आणि योग. ह्या ज्ञानप्राप्तीसाठी कुणाला शरण जायचे तर सद्गुरूंना शरण जायचे, म्हणजे ही ज्ञानयोग व्यवस्थिती प्राप्त होईल. पुढचा गुण सांगितलाय तो म्हणजे दान. आपल्याकडे दानाची अनेक उदाहरणं आहेत. कर्णाने कवचकुंडल दिली, शिबीराजाने आपलं मांस दिलं, बळीराजाने स्वतःचं मस्तक दिलं, दधीचीने आपली हाडं दिली. ही सगळी दानाचीच उदाहरणं आहेत. अगदी आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा ही दानाची परंपरा आहेच आहे. दान द्यायचं म्हणजे कसं द्यायचं, आपल्या गरजा कमीत कमी ठेवून आपल्या कमाईतला मोठा वाटा इतर गरजूंना द्यावा. गृहस्थाच्या धनसंपत्तीवर तर अनेक जण अवलंबून असतात. त्यांचा सगळ्यांना त्यांचा वाटा गाजावाजा न करता
समजावा, म्हणजे उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा समजू नये आणि दान दिल्यानंतर ते विसरून जावं, त्याचा उल्लेखही करू नये. नेकी कर और कुएं में डाल असं वचन आहे. त्यामुळे आपल्याकडे जे काही आहे त्या कशाचंही दान करता येतं बरं का. म्हणजे रक्तदान आहे, नेत्रदान आहे, अन्नदान आहे, जलदान आहे, संपत्ती दान आहे. पण हे काही नसेल तरी आपण समयदान सुद्धा करू शकतो, श्रमदान सुद्धा करू शकतो. त्यामुळे दानाने खरं म्हटलं तर आपला भार हलका होतो असं म्हटलेलं आहे. पुढचा गुण सांगितलाय दम. हा तर शमाचा धाकटा भाऊ आहे. शम म्हणजे मनावर संयम ठेवून इंद्रियांना आतल्या बाजूला वळवणं आणि दम म्हणजे इंद्रियांना त्याच स्थितीमध्ये ठेवणं, हे दम आहे. त्यामुळे दानन दमश्च म्हटलेलं आहे. यज्ञ म्हणजे काय आहे तर यज्ञाची कल्पना सुद्धा गीतेमधली विधायक आहे, विश्वात्मक आहे, ब्रह्मांडात्मक आहे. हे संपूर्ण विश्व काय, त्याची रचना काय, घडामोडी काय, हाच मोठा यज्ञ आहे. अहो, व्यक्तीचं जीवन हे सुद्धा एक यज्ञच आहे. या यज्ञामध्ये निस्वार्थीपणाने जनकल्याणासाठी काहीतरी समिधा अर्पण करणं, आहुती देणं, ह्यालाच तर यज्ञ म्हटलेलं आहे. अगदी लोकमान्य टिळकांचं जीवन हा तर खरा स्वरूप यज्ञ होता. यज्ञ म्हणजे काहीतरी दुसऱ्याला आत्मीयतेने देणं. अगदी रोजचा स्वयंपाक भोजन हे सुद्धा यज्ञकर्म होऊ शकतं. उदरभरण हे जाणी जे यज्ञकर्म असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे यज्ञ आपल्या सगळ्यांना करता येऊ शकतो. पुढे म्हटलेलं आहे स्वाध्याय. स्वाध्याय हा 7वा गुण आहे. लिहिता हात असावा आणि गाता गळा असावा असं म्हटलेलं आहे. लिहित राहिलं की सुचत जातं आणि गात राहिलं की स्वराला एक प्रकारचं साज येतो, त्यातला एक सौष्ठव येतं असंही म्हटलेलं आहे. किंवा गंगा बहती भली और साधू चलता भला, तसंच हे ज्ञान सुद्धा खडगासारखं लखलखीत हवं, त्यावर गंज किंवा धूळ बसून चालणार नाही. आणि म्हणून स्वाध्याय रोज करायला पाहिजे. स्वतः थोडं शिकायचंय आणि दुसऱ्याला थोडं सांगायचंय. असं करत गेलं तर रोज काहीतरी लिहित जायचंय. आणि अभ्यास केवळ विद्यार्थ्यांनी नाही तर प्रत्येकाने करायचा आहे. रोज काही ग्रंथ वाचावे, काही मुद्दे काढावेत, काही पाठांतर करावं. जे आपल्याला ठाऊक आहे ते दुसऱ्यांना द्यावं. त्यामुळे स्वाध्यायही सांगितलेलं आहे. तप तर 3 प्रकारचं तप आहे. शारीरिक आहे, मानसिक आहे आणि वाणीचं तप आहे. आता तप म्हणजे काय, आगते स्वागतं कुर्यात गच्छन्तम न निवारयेत यथा प्राप्तम सहेत सर्वम सा तपस्योत्तमोत्तमा. जे काही आपल्या वाट्याला येईल त्याचं संतोषपूर्वक स्वीकार करायचा आहे आणि जे आपल्याकडनं जात आहे त्याला फार त्याचं दुःखही करायचं नाही, ह्यालाच तप म्हटलेलं आहे. अहो, शास्त्रज्ञ सुद्धा नाही का तहान भूक विसरून जेव्हा एखादी अविरत मेहनत घेऊन शोध लावतात तेव्हा ते त्यांचं तपच असतं. एखादी सुगृहिणी आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य आरोग्य जपत आपला शिस्तबद्ध असा कार्यक्रम आखते तेव्हा सुद्धा ते तपच असतं. तप म्हणजे काही भगवे कपडे घालून कुठेतरी जाणं एवढंच तप नाहीये. तर तप म्हणजे डिसिप्लिन जीवन जगायचं, दुसऱ्यासाठी झटायचे, हेच तप आहे. आणि पुढचा मुद्दा सांगितलाय तो म्हणजे आर्जव. आर्जव म्हणजे सरळपणा. मन कसं असायला पाहिजे, सरळ, सौम्य, सौजन्याने असायला पाहिजे. स्वभाव कसा असायला पाहिजे, पारदर्शक असायला पाहिजे. त्यामुळे आर्जव आपल्याकडे पाहिजेच. अर्जुन असाच होता बरं का. त्याचं जे नाव आहे ना ते सुद्धा या रुजू किंवा आर्जवावरूनच आलेलं आहे. त्यामुळे वागण्या बोलण्यामध्ये एक सारखेपणा असतो, पारदर्शकता असते. यथा चित्तम तथा वाचा, यथा वाचस तथा क्रिया, चित्ते वाची क्रिया यांच्या साधू नाम एक रूपता असंही म्हटलेलं आहे. पुढचा गुण आहे अहिंसा. 3ही प्रकारची अहिंसा बरं का. शारीरिक, मानसिक आणि वाचिक अहिंसा पाहिजे. त्यामुळे कुठलीही प्रत्यक्ष हिंसा करायची नाही, कुणाकडनं करवूनही घ्यायची नाही किंवा अनुमोदन देणं ही सुद्धा हिंसा झाली. कुठल्याच शारीरिक नको, मनाने सुद्धा एखाद्याचं अकल्याण चिंतणं ही सुद्धा हिंसाच आहे. आणि वाणीने सुद्धा दुसऱ्याला अपशब्द बोलणं हे सुद्धा हिंसाच आहे. त्यामुळे हिंसा कुठल्याच प्रकारची करायची नाही. या सृष्टीत जसं राहण्याचा मला अधिकार आहे तसा सगळ्यांना आहे, पशुपक्ष्यांना आहे, जीवजंतूंना सुद्धा आहे. हे मान्य करायचं आणि त्यानुसार आचरण करणं ही सुद्धा अहिंसाच आहे. पुढे म्हटलेलं आहे सत्य. सत्य म्हणजे काय तर आपल्याला माहितीच आहे. सत्य म्हणजे खरं, पण सत्याच्याही वरती एक पायरी आहे, ती आहे ऋत.
ऋत म्हणजे त्रिकाला बाधित सत्य, युनिव्हर्सल ट्रूथ ज्याला म्हणतात ते, जे कधीही बदलत नाही. म्हणजे बघा ना, सूर्य ठराविक वेळेला ठराविक ठिकाणीच उगवतो, तो कधीही सुट्टी घेत नाही. किंवा गुरुत्वाकर्षणाचा नियम जसा भारतात आहे तसाच ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आहेच की. त्यामुळे सत्यापेक्षाही ऋत हे जास्त श्रेष्ठ आहे. पण सत्यम पद हा सदाचरणाचा पहिला नियम आहे. लहान मुलांना सुद्धा शिकवताना आपण म्हणतो खोटे कधी बोलू नये, आणि सत्याचा वाली निश्चितपणाने परमेश्वर असतोच असतो. पुढचा मुद्दा आहे, पुढचा गुण आहे अक्रोध. ज्याच्या मनामध्ये कामवासना नाही, तो आपोआपच अक्रोधी होतो. अक्रोधी, त्यामुळे अक्रोध हे कामविजयाचं प्रतीक किंवा द्योतक म्हणून हा गुण सांगितलेला आहे. बघा ना, एकनाथ महाराज कसे होते, शांती ब्रह्म म्हटलेले. त्यामुळे त्यांना कधी क्रोधच यायचा नाही असं त्यांचं वर्णन केलं जातं. त्यामुळे अक्रोध. त्याग कशाचा आहे? त्याग. पुढचा गुण आहे त्याग. आता काही गोष्टी प्राप्त करण्यासाठी काही गोष्टी त्यागाव्याच लागतात. व्यक्तिगत त्याग केल्याशिवाय राष्ट्रभक्तीचं कार्य घडूच शकणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर काय, लोकमान्य टिळक काय, सुभाषचंद्र बोस काय, या सगळ्यांनी वैयक्तिक सुखाचा त्याग केला आणि ते राष्ट्रकार्यासाठी प्राणपणाने झटले. कोणतंही उच्च ध्येय प्राप्त करायचं असेल तर कुठल्या तरी गोष्टीचा त्यागच करावा लागतो. विद्यार्थ्यांना सुद्धा झटून अभ्यास करताना आळसाचा त्यागच करावा लागतो की. त्यामुळे त्याग हा महत्वाचा गुण आहे. पुढचा गुण आहे शांती. एकदा संकल्प विकल्प सरले की शांती लाभतेच. हवं नको संपलं की शांतीच शांती आहे. मात्र त्याच्यासाठी मन जिंकायला पाहिजे. इथे फक्त बाहेरची शांती अपेक्षित नाही तर मनशांती सुद्धा आहे. एकदा आतली खळबळ थांबली की विचार तरंगाचा वेग मंदावतो आणि तेव्हा शांतीची अनुभूती येते. पुढचा गुण सांगितला अपैशुनम. पैशुनम म्हणजे पशुता, दुष्टपणा. तसं वागायचं नाहीये. त्याच्या उलट साधेपणाने, साधू वृत्तीने वागणं म्हणजे अपैशुनम आहे. आई जशी मुलाचं न्यून दूर करते, त्याला नटवते, सजवते आणि कौतुकाने पाहते, तसा हा अपैशुन हा गुण आहे. त्याच्या पुढचा गुण आहे दया भूतेष्वलोलुप्त्वम. दया. कुणावर दया? तर समस्त भूतमात्रावर दया करणं. आणि समर्थ व्यक्तीने अशक्त लोकांवर दया करायलाच हवी असंही म्हटलेलं आहे. अलोलुप्त्व म्हणजे काय आहे? विषयांशी संयोग झाला तरी विकारांचा तरंग मनामध्ये उठू न देणं, याला अलोलुप्त्व म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे मार्दव. मार्दव म्हणजे रुजुता, सरळपणा. माऊलीने किती सुंदर पसायदानामध्ये मागणं मागितले, जे फळांशी व्यंकटी मा तांडव. बघा ना, काय सुंदर सांगितलेलं आहे. आणि माऊली असंही म्हणते की आकाश कसं असतं, मऊ आहे. आकाश सर्व अंगाने मृदू असतं, तसा हा साधू सुद्धा सर्व अंगाने मृदू असतो. गंगेचं पाणी जसं सगळ्यांना शांत करतं, सगळ्यांनाच ते तितकंच पवित्र असतं, तसा हा साधू मार्दव आहे, त्याच्याकडे मृदूच आहे. पुढचा गुण सांगितला री म्हणजे लज्जा, लाज, बॅशफुलनेस. कसली लाज वाटायला पाहिजे? वाटायलाच पाहिजे. शास्त्राने घालून दिलेली मर्यादा न ओलांडणं किंवा चुकून वाईट कृत्य आपल्या हातून झालं तर त्याची लाज वाटली पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हे सुद्धा एक लाज वाटण्याचं लक्षण आहे. आणि पुढे म्हणलेलं आहे अचापलम. मनाचं चांचल्य मोडून टाकायचे. संशयाची निवृत्ती झालेली असते, मन स्थिर आणि दृढ असतं, तेव्हा व्यर्थ हालचाली सुद्धा थांबतात. उगाच येणं जाणं, बाह्य विषयांकडे धाव घेणं आपोआप थांबतं. त्याला म्हटलेलं आहे अचापलम. असे हे गुण सांगतायत भगवंत. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये तेज सांगितलंय. कसलं तेज? चेहऱ्यावरचं तेज, डोळ्यातलं तेज, बुद्धीचं तेज, वाणीचं तेज, देशप्रेमाचं तेज. जेव्हा झाशीची राणी म्हणाली होती मेरी झाशी नाही दूंगी, अशी राणी लक्ष्मीबाई हे तेजाचं स्फुल्लिंगच तर आहे. पुढचा गुण आहे क्षमा. क्षमेचा व्यापक अर्थ घ्यायचा आहे बरं का. स्वतःच्या अंगामध्ये सामर्थ्य असताना दुसऱ्याच्या अपराधाला उदार अंतःकरणाने क्षमा करणं, त्याचं इहलोकात किंवा परलोकात सुद्धा वाईट न चिंतणं म्हणजे क्षमा आहे.
अवघड वाटणाऱ्या गोष्टी या क्षमेमुळे अगदी सोप्या होऊन जातात. मात्र क्षमा करणारा नेहमीच आपोआप वरच्या पायरीवर उभा असतो आणि एकदा का मनातलं क्रोधाचं तृण काढून टाकलं की अग्नी भडकणारच नाही, शब्दांनी शब्द वाढणारच नाही आणि वाद उत्पन्नच होणार नाही, अशी ही क्षमेची महती सांगितलेली आहे. मात्र क्षमा ही वरवरची नसायला पाहिजे, तर अंतःकरणापासून असावी. पुढचं आहे धृती. धैर्य, निश्चल, आत्मबल असं म्हटलेलं आहे. संकल्प आणि सिद्धी याच्यातलं अंतर म्हणजे धृती, धारणा शक्ती. आणि ज्याची धृती प्रबळ असते त्याचे निश्चय निश्चितपणाने पूर्णत्वाला जातात असंही म्हटलेलं आहे. धृती असेल तर आपोआप उत्साह येतोच. असं गमतीने म्हटलं जातं की धृती ही पत्नी आहे आणि उत्साह पती आहे. जिथे धृती आहे तिथे उत्साह येतोच येतो. म्हणून म्हणलंय तेजः क्षमा धृती शौच. शौच म्हणजे काय, याच्यामध्ये सुद्धा अंतर्बाह्य शुचिता आहे. शारीरिक स्वच्छता तर पाहिजेच, पण मनाची स्वच्छता आणखीन पाहिजे. त्यामुळे सगळीकडे स्वच्छ वातावरण आणि आजूबाजूला सुद्धा पाहिजे. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. हे जरी खरं असलं तरी आपण म्हणतो तेव्हा आपलं देहही स्वच्छ पाहिजे, घरही स्वच्छ पाहिजे, तरच हे शौच साधता येईल. पुढे म्हटलेलं आहे अद्रोह. अद्रोह कसा आहे, साधू संत हे अद्रोही असतात. माणसाच्या मनामध्ये खरं तर कधीच द्रोह असू नये, कुठलाच. स्वामी द्रोह काय, राष्ट्रद्रोह काय, देशद्रोह हा वाईटच आहे. त्यामुळे अद्रोह म्हटलेलं आहे. आणि नातिमानिता, शेवटचा 26वा गुण आहे नातिमानिता, म्हणजे निरभिमानता, नम्रता, विनय या सद्गुणांची रचना आहे. आणि शेवटी त्याला ठेवलेलं आहे आघाडीला आहे अभय आणि पिछाडीला आहे नम्रता. या दैवी गुणांची व्यूहरचना भगवंतांनी फार अगदी कौतुकास्पद अशी केलेली आहे. सर्वसामान्य माणसं कशी असतात, अंगामध्ये कर्तृत्व कमी पण अभिमान आणि गौरव मात्र जास्त मिरवतात. पण संतांचं नेमकं ह्याच्या उलट असतं. संतांचं अमानित्व हे अतिशय उल्लेखनीय असं अमानित्व आहे. एवढी अलौकिक मंदिर शिल्प उभारणारे कलावंत या अमानित्वाच्या खुणाच तर आहेत. त्यामुळे या सगळ्या 26 गुण ज्याच्याकडे आहेत तो दैवी संपत्तीने युक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आसुरी संपत्ती म्हणजे काय, आजचा जो मुख्य विषय तो आसुरी संपत्ती. पण आसुरी संपत्तीपूर्वी आपण दैवी संपत्ती पाहिली, 26 गुण पाहिले. आसुरी संपत्तीचे मात्र 6च गुण आहेत, दुर्गुण म्हणायला हरकत नाही. दंभो दर्पोभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानैषाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. दंभ आहे त्याच्याकडे. धार्मिकता भगवत प्राप्तीसाठी न वापरता प्रचारासाठी वापरतात. काम एवढंच करायचं पण त्याचा टेंभा जास्त मिरवायचा, ह्याला म्हटलेलं आहे दंभ. दर्प म्हणजे काय, तर इतरांना तुच्छ लेखणं. मी शहाणा, मी श्रेष्ठ आणि दुसरे माझ्यापेक्षा कमी, तुच्छ, त्यांना काही समजत नाही, अशी वृत्ती ज्याला आहे त्याला म्हटलेलं आहे दर्प. आणि दर्प या शब्दातच एक दुर्गंधी जाणवते ना. तिसरं आहे अभिमान. सगळ्यांनी मलाच मान द्यावा, आपलंच पूजन करावं, आपलाच सत्कार व्हावा, मलाच चांगलं म्हणावं, अशी जी तामसी भावना आहे त्याला म्हटलेलं आहे अभिमान. पुढचा आहे क्रोध. जेव्हा कामनेची पूर्ती होत नाही तेव्हा संतापयुक्त वृत्ती वाढते. मला हवे ते मिळालं नाही म्हणून होणारी जी चिडचिड आहे त्याला म्हटलेलं आहे क्रोध. पारुष्य, क्रोधाच्या पाठोपाठ येतं ते पारुष्य. अत्यंत कठोर भाषण करणे, दुसऱ्यांना लागेल, खुपेल, अपमानास्पद वाटेल असं कठोर बोलणं हे पारुष्यामध्ये येतं. आणि शब्दांनी झालेला घाव कधीही भरून येत नाही, तो टिकून राहतो असं म्हटलेलं आहे. आणि 6वी गोष्ट आहे ते अज्ञान. अतिशय मूढता, बुद्धिहीनता म्हणजे अज्ञान आहे. हा मनुष्य काही अडाणी नसतो, शिकलेला असतो, पण ज्याच्याकडे सारासार विवेक नाही त्याला अज्ञानी म्हटलेले असे हे असुरी संपत्तीचे 6 दुर्गुण आहेत. पण अर्जुना, तुला हे कशासाठी मी सांगतोय, दैवी संपत्ती ही मुक्तीला कारणीभूत ठरते तर आसुरी संपत्ती ही बंधनकारक मानली जाते. पण तू त्याची काळजी करू नकोस. तुला मात्र मा शुच संपदन दैवी मभिजातोसी पांडव. तुला मात्र दैवी संपत्ती जन्मजातच लाभलेली आहे.
त्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस. मात्र मी पूर्वी या दैवी गुणाबद्दल पुष्कळ सांगितलंय. आता मात्र ह्या अध्यायामध्ये मी आसुरी गुणाबद्दल सांगतो. आणि हे आसुरी गुण कसे आहेत? असु म्हणजे प्राण किंवा शरीरक्रिया, आणि त्याच्यामध्ये जे रममाण होतात ते असुर. ते त्याच्या पलीकडे जगाचा विचारच करत नाहीत, सगळं स्वतःसाठीच आहे असं मानतात. आणि आसुरी संपत्तीची जी माणसं आहेत त्यांची कर्तव्य कर्माकडे कधीच प्रवृत्ती होत नाही, आणि अकर्तव्य कर्मापासून निवृत्ती हे दोन्ही ते जाणत नाहीत. आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी ना शुचिता आहे, ना शुद्ध आचरण आहे, ना सद्भावना आहे. आणि त्यामुळेच आज आपल्या देशाचं जे अधोगती चालली या आसुरी गुणांमुळेच चालली. हे दुर्गुण आधी काढून टाकायला पाहिजेत, आणि तोच अभ्यास आपण ह्या अध्यायामध्ये करतो. हे आसुरी संपत्तीचे जे लोक असतात ना, ते म्हणतात या जगात काही अर्थ नाही, हे जग सगळं खोटं आहे, ईश्वर बिश्वर सगळं झूट आहे, देवाला रिटायर्ड करा. असं नाहीये. ते म्हणतात हे जग फक्त स्त्री पुरुषांच्या संयोगाने निर्माण झालेलं आहे, फक्त विषयांचे उपभोग घेण्यासाठीच आहे. आणि हे लोक जे जडवादी लोक आहेत, चंगळवादी जे लोक आहेत, ते फक्त सत्ता, संपत्ती आणि स्त्री ह्यालाच महत्त्व देतात. चार्वाक ते म्हणतात यावत जीवम सुखम जीवे तृणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. जेवढं आयुष्य आहे तेवढं चैनीत घालवा, मौज मजेत घालवा, पुढचं कोणी पाहिलं? पण असं नाहीये बरं का. नाहीतरी या जगामध्ये कावळ्यांची संख्या जास्त आहे, पण राजहंस कमीच असतात. बोरी बाभळी सगळीकडे आहेत, पण चंदनाची झाडं मात्र तुरळकच असतात. असं त्यामुळे खरेच आहे, सज्जनांची संख्या खरंच खूप कमी आहे. त्यामुळे हे दुर्गुण अतिशय बळावलेले आहेत. अशा ह्या आसुरी संपत्तीच्या लोकांना काहीही आवडत नाही, चांगल्या गोष्टी आवडतच नाही. त्यांना सत्कर्म नको, त्यांना सद्भाव नको, सदाचार नको, म्हणजे जे जे चांगलं आहे ते त्यांना काहीच नको. असं झालं की राक्षसी वृत्तीचे जे पापात्मे आहेत ते केवळ कामाचाच आश्रय घेतात. दंभी, मानी आणि मदोन्मत्त लोक या कधीही पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन तशाच त्या अज्ञानाने त्या मिथ्या सिद्धांताचं ग्रहण करून संसारामध्ये स्वैरपणे भ्रष्टाचाराने वागतात. या राक्षसांना फक्त पाहिजे काय तर चैन पाहिजे. इंद्रियांना ते अगदी मोकाट सोडतात. आणि आज आपल्या देशाची अधोगती याच्यामुळेच झाली. सध्याची तरुण पिढी सुद्धा याला बळी पडतीये. आणि म्हणूनच हे गीतेचं तत्वज्ञान पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे. हे दुष्ट लोक कसे असतात? 11व्या श्लोकामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. चिंताम परिमेयांच्या प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः. चिंताक्रांत असतात. कसली चिंता आहे? फक्त स्वतःचीच. जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळ्यासारख्या चिंता करत असतात, पण यांची तृप्तीच कधी होत नाही. अंगम गलितम परितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशापिंडम. असं त्या आशेचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे ती आशा यांच्याकडे सारखी असते आणि त्यामुळे त्यांना सारखी काळजी पण असते. दुसरं लक्षण सांगितलं परिग्रह. परिग्रह म्हणजे साठवणं, संचय. कशाचा? सगळ्याचाच संचय केला. कितीही मिळालं तरी अजून हवंच असतं. आपल्याला पोटभर मिळालं तरी माझ्या मुलांसाठी, नातवंडांसाठी, पुढच्या पिढींसाठी तो सारखा संचय करतच राहतो. त्यामुळे त्याला परिग्रह असं म्हटलेलं आहे. कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः. आणि असे लोक विषयांच्या उपभोगामध्ये अगदी तत्पर असतात. बघा ना, रावणाचं उदाहरण. 14 चौकड्याचं राज्य होतं, सोन्याची लंका होती, तरी सुद्धा सत्ता, संपत्ती, स्त्रीची लालसा काही कमी झाली का? कमी होतच नाही आहोत. ययातीची काम लालसा अगदी वृद्धावस्था आली, म्हातारपण आलं तरी कमी झाली का? नाहीच झाली. त्यांनी उलट पुत्राचं तारुण्य मागून घेतलं. म्हणजे शरीर कितीही जर्जर झालं, असमर्थ झालं, तरी मनातले भोगवृत्ती काही केल्या जात नाही. आणि हेच दुर्दैव आहे. अशा आसुरी संपत्तीचे जे पुरुष आहेत ते त्या आशेच्या फासामध्ये इतकी अडकलेले असतात की त्यातनं त्यांची सुटकाच होत नाही. काम क्रोध परायणाः असं म्हटलेलं आहे. कशामुळे?
तर दुसऱ्याचा घात करून ते द्रव्य मिळवतात. तुझं अगदी काही वाईट झालं तरी चालेल, पण मला द्रव्य मिळायला पाहिजे. धनसंचय करतात. अर्थ, आणि खरं सांगू का, अर्थ हा नेहमीच अनर्थ घडवणारा असतो. अर्थापाशीच चोरी असते. ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच चोरीचं भय, ज्याच्याकडे काही नाही त्याला कशाचंच भय नसतं. अर्थानाम अर्जने दुःखम, अर्थानाम रक्षणे दुःखम, आये दुःखम व्यये दुःखम, धिक अर्थान कष्ट संश्रितान असं म्हटलेलं आहे. पैसा मिळवण्यात दुःख आहे, पैसा साठवण्यात दुःख आहे, मिळवण्यात आहे, खर्च करण्यात आहे, सगळं दुःख. त्या अर्थाचं एवढं का तुम्ही त्याच्या मागे लागताय असंही म्हटलेलं आहे. आणि जर का पैसा मिळाला तर त्याचा 3 प्रकाराने उपयोग होत असतो. दानम भोगो नाशस तिस्रो गतयो भवंती वित्तस्य यो न ददाती न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवती असं म्हटलेलं आहे. जो कधीही संपत्तीचं दान करत नाही किंवा त्याचा उपभोग घेत नाही, त्याच्या संपत्तीचं काय होतं तर नाशच पावतं. म्हणजे बघा, एखाद्या पेटलेल्या अग्नीमध्ये जेवढं तुम्ही तूप घालाल तो अग्नी शांत होईल का? अग्नीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही तूप घालाल तर तो आणखीन अग्नी भडकून उठतो. तसंच याच्या मनातली अभिलाषा सुद्धा जेवढं मिळत जाईल तेवढी ती उत्कट होत जाते. कितीही मिळालं तरी तृप्ती काही होत नाही. आज हे मिळवलं, उद्या ते मिळवीन, परवा आणखीन मिळवीन. इदमद्य मया लब्धमिमं प्राप्से मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम अशी त्याची अवस्था होती. आणि नुसतं मिळवण्याच्याच बाबतीत नाही बरं का, सगळीकडेच ही जी ओढ आहे, ही जी लालच आहे, जी ही हाव आहे, ती मिळवण्याच्या बाबतीत नाही तर अगदी मारण्याच्या बाबतीत सुद्धा हीच हाव वाढत जाते. सगळ्याच बाबतीत ह्यांना हाव असते. म्हणजे या लोभातूनच मग तो क्रोधयुक्त अहंकार उत्पन्न होतो. एखादी इच्छा पूर्ण नाही झाली की क्रोधाचा फणा एकदम डोकं वर काढतो आणि त्यातून तो गरळ ओकायला लागतो. मन मानेल तसं बोलायला लागतो. त्याच्या वाणीमधनं सुद्धा विष अगदी उत्पन्न होत असते. म्हणजे तोच म्हणतो, ह्या शत्रूला मी आज मारलं, उद्या त्याला मारीन, परवा ह्याला मारीन. अहो मला कोण बोलणार आहे? मी ईश्वर आहे. आय एम द बॉस. मीच ऐश्वर्य भोगणार आहे. मी सगळ्या सिद्धींनी युक्त आहे. मी बलवान आहे. मी सुखी आहे. काय म्हणते बघा, इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. पुढे म्हटलेले असौ मया हतशत्रूर हनिष्येचा परानपी. दुसऱ्यांना पण मारीन. ईश्वरो अहम अहम भोगी सिद्ध अहम बलवान सुखी. सगळं मीच आहे. मीच शहाणा आहे या जगामध्ये. बाकी सगळे तुच्छ आहेत. अगदी फुटपाथवर झोपलेल्या लोकांना रात्री आपल्या गाड्यांनी उडवणारे सुद्धा आपल्याला परिचित आहेतच की. मी शहाणा, बाकीच्यांना जगण्याचा सुद्धा अधिकार नाही असे म्हणणारे सुद्धा आहेतच. मी म्हणणारे तर राजकारणात तर पुष्कळ वल्गना करत असतात. अतिशय पाहिजे तेवढा पैसा, जनतेचा पैसा उधळत असतात. मार्गात येणाऱ्या लोकांना अगदी सहज त्यांचा काटा काढतात. कुणाची सुपारी घेतात, कुणाला सुपारी देतात. माणसाच्या जीवाला खरं तर काही किंमतच राहिलेली नाहीये. नीतिमत्ता ही सगळ्यात महाग गोष्ट झालेली आहे आणि मृत्यू हा सगळ्यात स्वस्त झालेला आहे. आता भगवंत हे दुर्गुणाचं फार विदारक असं वर्णन करतात. कशासाठी? तर अर्जुनाची युद्धाची इच्छा आणखीन प्रबळ व्हावी म्हणून भगवंत हे कौरवांचे गुण प्रामुख्याने सांगतात, प्रकर्षाने सांगतायत, पुन्हा पुन्हा सांगतायत. आता ही अवस्था आजही आहे बरं का. जशी 5000 वर्षापूर्वी होती तशी आजही हीच अवस्था आहे. आज सुद्धा लोक म्हणतात ना, मी कसा आहे, आमचं कुळ मोठं, आमचं घराणं मोठं, मी मोठा, मी विद्वान, मी शहाणा, आढ्यो विजनवान अस्मी, कोण्योस्ति सदृशो मया. माझ्यासारखा आहे का कोणी दुसरा? यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञान विमोहिताः. मी कोण आहे? मी मोठ्या धनिक श्रीमंत घराण्यात थोर कुळामध्ये जन्मलेलो आहे. माझ्यासारखं कोणी आहे का? कोणी नाही हो. मी वाटेल ती करीन, मी यज्ञ करीन, मला वाटलं तर मी दान देईन, मी मजेत राहीन, मी काहीही करीन, पण सगळ्यांनी माझा गौरव करावा, मला मान द्यावा. आमचं कुळ काय, आमचं घराणं काय, आमचे पूर्वज काय. समर्थ तर म्हणतात, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख.
वडिलांची कीर्ती सांगू नका असं त्याचा अर्थ नाहीये, पण त्याच्यावर तुम्ही किती भाव खाणार आहात, तुम्ही तुमच्या किती पिढ्या त्याच्यावर पोचल्या जाणार आहेत हे लक्षात घ्या. असे हे राक्षसी जन सदैव अशांत असतात, वकवकलेले असतात, संतापी आहेत, मत्सरी आहेत, द्वेषी, कामुक आणि क्रोधी आहेत. आता असे लोक आहेत ते भ्रमित झालेले आहेत. अनेक चित्त विभ्रांता मोह जाल समावृता. त्यांचं चित्त कसं आहे, संभ्रमित झालेलं आहे, कळतच नाहीये कुठे जायचं, काय योग्य आहे काय अयोग्य आहे. आणि मोह जाल समावृता, मोहरूपी जाळ्यामध्ये फसलेले आहेत. तसेच प्रसक्ता कामभोगेषु, अनेक प्रकारच्या विषयभोगामध्ये आसक्त झालेले हे जे अज्ञानी लोक आहेत ना, ते कुठे पडतात, पतंती नरके अशुचौ, अपवित्र अशा नरकामध्ये ते जाऊन पडतात. बघा किती विदारक वर्णन आहे, पण किती सत्य वर्णन आहे. वस्तुस्थितीला धरून हे वर्णन आहे. आता पुढे 17व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत का जातात बरं ते नरकामध्ये. आत्मसंभाविता स्तब्धाधन मान मदान्विता यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम. आपल्याला श्रेष्ठ मानतात, मीच शहाणा, मीच मोठा, मीच श्रीमंत, घमेंड आलेली असते, गर्वानी अगदी उन्मत्त झालेले असे लोक असतात. आणि मग ते शास्त्रविहीन असा यज्ञ केवळ नावाला करतात. यज्ञामध्ये त्यांना काही रस नसतो बरं का. पण मी किती धार्मिक, मी किती सज्जन, मी किती दानशूर, हा टेंभा मिरवण्यासाठी मोठाले मंडप काय घालतात, मोठाले यज्ञ करतात, फ्लेक्स लावतात, आपल्या नावाची जाहिरात करतात, मोठमोठे अगदी गर्जना करून गरिबांना दान धर्म करतात. पण हे सगळं खोटं आहे, हे सगळं दांभिक आहे, हा सगळा मुखवटा आहे, हा सगळा प्रचार आहे. खरं त्यांना त्याच्यात काहीच रस नसतो. त्यामुळे नावाला यज्ञ करतात, पाखंडीपणाने यजनही करतात. हे लोक अहमन्य असतात. उन्मत्तपणा, गर्व, कैफ ही यांची स्वभाव वैशिष्ट्य आहेत. शुद्ध तत्वज्ञान त्यांना आवडत नाही, ते बुवाबाजीला प्रोत्साहन देतात. बघा किती वाईट लोकांचं वर्णन केलेलं आहे. असे हे आत्मघातकी लोक ईश्वराला सुद्धा अभ्यर्थतात, ईश्वर नाहीच म्हणतात. जिथे पतिव्रता, सत्पुरुष, दानी, याज्ञिक, सेवाव्रती, तपस्वी, संन्यासी, महात्मे असतात, तिथेच भगवंताचा निवास असतो. भगवंतांनीच सांगून ठेवलेले आहे, मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. ती खरं तर भगवंताचीच घरं असतात. पण ह्या दुष्ट लोकांना हे बघवत नाही ना. आजकालचं जे समाज विघातक चित्र आहे, संस्कृतीचा ऱ्हास आहे, हिडीस चित्रपट आहेत, गलिच्छ मासिक आहेत, हे केवळ पैसा मिळवण्यासाठी पुढील पिढीवर अतिशय वाईट असे कुसंस्कार करतात. आपली तुंबडी भरवण्यासाठी तरुण पिढीला, लहान मुलांना हाताशी धरून त्यांच्या संस्कारावरच घाव घालतात आणि राष्ट्राचं मुख्य म्हणजे नुकसान करतात. त्यांचा अविचार हा वाढतच जातो. अंतर्यामी असणाऱ्या ईश्वराचा सुद्धा ते द्वेष करतात. मामात्म परदेहेषु प्रद्विषंतोभ्यसूयकाः असंही म्हटलेलं आहे. आता भगवंत म्हणतात या सगळ्या लोकांचं होतं काय पुढे आहे, त्याच्यावर भगवंतांचं उत्तर आहे. असे जे लोक आहेत ना, त्यांना मी कुठे टाकतो. तानहं दुषत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्यजस्रम शुभांना सुरेश्वेव योनिषु. त्या द्वेषी, पापाचारी, क्रूरकर्मी नराधमांना मी संसारामध्ये वारंवार पुन्हा पुन्हा आसुरी योनीतच टाकतो. कसं आहे, पण ह्या पापाचं, गर्वाचं घर खालीच होणार आहे. अहंकार म्हणा, उन्मत्तपणा, दर्प, काम, क्रोध यांची गती शेवटी अशीच होणार आहे. परिणाम हाच होणार आहे. यांचं आयुष्यच मुळे दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये सरून गेलेलं आहे. त्यांना फळ काय मिळणार, असंच काहीतरी वाईट फळ मिळणार. आणि ही अवस्था त्यांची एका जन्मापुरती नाही बरं का, अनेक जन्मांची आहे. तमोगुणाची ही नीचतम अवस्था आहे. बघा आता कृमी, कीटक, मत्स्य, सर्प, विंचू, पशु अशा योनीमध्ये त्यांना जन्म मिळतो. क्षिपाम्यजस्रम अशुभान, अशुभ योनीमध्ये जन्म मिळतो. मध्यम अवस्था कुठली आहे, तर मध्यम पशुमध्ये हत्ती, घोडे, वाघ, सिंह
असा जन्म त्यांना मिळतो. आणि उत्तम अवस्था कुठली तर मानव जन्म, उत्तम अवस्था आहे. आता हा मानव जन्म दुर्लभ आहे. आचार्य तर म्हणतात 3 गोष्टी दुर्लभ आहेत, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रय. पण मग हा मानवाचा जन्म किंवा समर्थ तर म्हणतात अनेक जन्माचा सेवट नरदेह सापडे अवसट. असा योगायोगाने शुभयोगानेच हा जन्म मिळतो. मग हा जन्म मिळाल्यावर सुद्धा आम्ही इतके अधपतित का होतो, नीच योनीला का जातो? असा मनुष्य आसुरी संपत्तीमुळे अगदी रसातळाला जातो. का बरं? अहो, कारण हे नरकाचं जे द्वार आहे ना, त्याला 3 खेळे ठोकलेले आहेत. कुठले खेळे आहेत? काम, क्रोध आणि लोभ. अशा खेळ्यांनी युक्त हे नरकाचं द्वार आहे. आणि आत्म्याचा नाश करणारे, असं अधोगतीला नेणारं असं हे दार आहे. आणि म्हणून या 3 दुर्गुणांचा त्यागच करायला पाहिजे. काम नको, क्रोध नको आणि लोभ नको, याचा सर्वथा त्यागच करायला पाहिजे. या उंबऱ्याला हे 3 खेळे मारलेले आहेत. आणि ही त्रिपुटी आहे ना, ती पूर्णपणाने विनाश करणारी आहे. काम म्हणजे काय तर विषयांची आसक्ती म्हणजे काम आहे. क्रोध म्हणजे काय तर कामाची परिपूर्ण अवस्था म्हणजे क्रोध आहे. आणि लोभ म्हणजे काय तर अतिकृपणता आहे. अजून हवं, अजून हवं, मला हवं, माझ्या मुलांना हवं, पुढच्या पिढ्यांना हवं, हा लोभ आहे. असं या 21व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय. त्रिविधं नरकस्येदं द्वारनाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत. मग आता याच्यावर काही उपाय आहे का? नाही आहे ना, उपाय तर आहेच. या नरकाच्या दाराला टाळायचं तरी कसं? त्याला उपाय आहे ना. सत्संगती हाच त्याच्यावर उपाय आहे. जो सत्संगतीने या नरकाच्या दाराला टाळतो तोच विकारांपासून मुक्त होतो आणि त्याला शुभगती सुद्धा प्राप्त होते. म्हणजे बघा ना, अगदी आपला देह आहे, या देहामध्ये सुद्धा 3 वाईट गोष्टी आहेतच. वाईट म्हणा त्या उपकारक सुद्धा आहेत. वात आहे, पित्त आहे, कफ आहे. याचा अतिरेक होऊन जाते का कामा नये. याची साम्यावस्था ढळली ना की अतिरेक होतो. पण एकदा पुन्हा तो अतिरेक नाहीसा झाला की देहामध्ये आरोग्य नांदायला लागतं. तसंच काम, क्रोध, लोभ ही त्रिपुटी सांडली की मग ते त्रिविध तापही नाहीसे होतात. आणि मग या सत्संगतीची गोडी लागायला लागते. आणि जो कोणी या कामक्रोधांना पार नाहीसं करून अगदी मोकळा होतो तो फार मोठ्या लाभाचा मालक होतो, धनी होतो, स्वामी होतो. म्हणजे बघा ना, ज्याने लोभ सोडला त्याला लाभ झाला. अगदी सोपी युक्ती आहे. त्यामुळे या सत्संगतीने एतैर्विमुक्त कौंतेय तमोद्वारे स्थिभिर्नरः. या दाराला टाळलं की मग मात्र काय होणार आहे? आचरत्यात्मन श्रेयस ततो याती परांगती. मग त्याला परमगती सुद्धा प्राप्त होते. असं भगवंतांनी इथे आपल्याला अभिवचन देऊन ठेवलेलं आहे. मग कसं वागायचं आम्ही? जे लोक, पण सगळीच लोक अशी नसतात ना. आम्ही आता हा गीतेचा आपण अभ्यास करतोय, आपल्याला थोडंसं किंचित का होईना ज्ञान झालंय, त्यामुळे सात्विक माणसं ह्या मार्गाने जातील. पण कितीतरी माणसं या जगामध्ये आहेत की ज्यांना याची गोडीच लागलेली नाहीये. ती लोक मात्र काही केलं ह्या मार्गाने जात नाहीत, शास्त्रविधीला अनुसरून सुद्धा वागत नाहीत. आमच्या पूर्वजांनी, वाडवडिलांनी जे सांगितलंय तसं वागणं हा याच्यावरचा खरं तर उपाय आहे. पण अशी लोक आपल्या मर्जीनुसार वाटेल तसं वागतात. मग त्यांची अवस्था कशी होते? त्यांना कोणती गती लाभते? हेच भगवंतांनी सांगितलंय. या शास्त्रविधी उत्सृज्य, शास्त्रविधी टाकून देऊन वर्तते कामकारतः. मनाप्रमाणे, कामाप्रमाणे वागतात. न सिद्धिम अवाप्नोती. त्याला सिद्धीही प्राप्त होत नाही आणि त्याला स्वर्गही मिळत नाही. न सुख न परांगती, म्हणजे इहलोकातलं नाही आणि परलोकातलं सुद्धा त्याला काहीही सुख प्राप्त होत नाही. इतकी त्याची वाईट अवस्था होते. इतका धोक्याचा इशारा दिला असताना आपण ह्या मार्गाने जायचं का? जाऊन चालणारच नाहीये. आपल्याला या 3 अवगुणांचा त्याग करायचा. काम, क्रोध, लोभ हे टाळायचे. सद्गुणांचा अंगीकार करायचा, स्वीकार करायचा, आपल्यामध्ये सद्गुण मुरवायचे
तरच आपल्याला पुढची गती प्राप्त होणार आहे, पुढचं उत्तम स्थिती प्राप्त होणार आहे. हे सगळं सांगून भगवंत शेवटच्या 24व्या श्लोकामध्ये उपसंहार करतात आणि ते म्हणतात तस्मात. नेहमीच आपण बघतोय तस्मात हा शब्द आला की त्याचा उपसंहार आला, म्हणजे ह्या विषयाचा समारोप करतात. म्हणून अर्जुना तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते, तू काय कर अर्जुना, शास्त्राला प्रमाण मान आणि काय कर, कार्य आणि अकार्य व्यवस्थित, कर्तव्य काय अकर्तव्य काय ह्याचा निवाडा करण्यासाठी तुला कुणाची मदत घ्यावी लागेल. शास्त्र हे सगळ्याला प्रमाण आहे असं समज आणि तू योग्य रीतीने शास्त्रविधीने नेमलेलं कर्मच करणं हेच तुझ्यासाठी योग्य आहे असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. आणि खरंच आहे, शास्त्र जे सांगतं ना ते बरोबर आखून दिलेलं आहे. शास्त्राने मनुष्याला वागण्यासाठी कोणते नियम आहेत, नीती नियम कोणते, हे सगळं शास्त्राने आपल्याला आखून दिलंय. आणि म्हणून काय योग्य आहे म्हणजे वर्ण आश्रम देश काल परिस्थिती यानुसार ज्या वेळेला जे कर्म करणं योग्य आहे तेच आपण करायला पाहिजे. आता इथे मात्र शास्त्र याचा अर्थ थोडा व्यापकतेने घ्यायचा आहे. म्हणजे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र आहे, धर्मशास्त्र आहे, श्रुती स्मृतींचे आदेश सांगितलेले आहेत. आणि या धर्मनिर्णयासाठी फक्त बुद्धीच प्रमाण नाहीये, तर अनाचार माजेल म्हणून सुद्धा या शास्त्राची महती आहे. या समाजाची बांधणी सैल होऊ देता कामा नये, शिथिल होता कामा नये. आणि ह्याच्यासाठी शास्त्र सांगितलेले आहे. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवंत म्हणतात, तेच इथे सांगितलेलं आहे. आणि हे धर्मशास्त्राचे जर का आदेश मानले तरच या समाजामध्ये नीतिमत्ता जिवंत राहील. या नीती समाज हा सगळा नीती सदाचार नीती संपन्न राहील, सदाचरणी राहील. आणि खरं सांगू का, आपल्या या भारतीय धर्मशास्त्रामध्ये कोणत्याही गोष्टींना नाकारलेलं नाहीये, कोणालाही नाही म्हटलेलं नाहीये किंवा मन मारायला सुद्धा सांगितलेलं नाहीये. चारही पुरुषार्थामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ आहेत. फक्त ते स्वैरपणाने आचरायचे नाहीयेत. ते बंधनात राहून मर्यादेत राहून सीमेमध्ये राहून जर का आचरणात आणले तर कशालाही बंदी नाहीये, कशालाही नाही म्हटलेलं नाहीये. उलट सगळ्याचा स्वीकार करायला सांगितलेलं आहे. आपल्या शास्त्राने आपल्याला उपभोगाचं स्वातंत्र्य सुद्धा दिलेलं आहे. मात्र उपभोग कसे घ्या, स्वच्छंदी वृत्तीने स्वैराचार्याने नाही तर मर्यादित उपभोग घ्या. आणि त्या मर्यादित उपभोगाच्या सहाय्याने ही दैवी संपत्ती वाढवा असंही सांगितलेलं आहे. धर्म आणि मोक्षाच्या चौकटीत राहून अर्थ आणि कामाचं सीमित सेवन करा असं सांगितलेलं आहे. धर्माने वागून त्या मोक्षाची प्राप्ती करून घेता येईल. सुरुवातीला धर्म आहे आणि शेवटी मोक्ष आहे, हे सहज शक्य आहे. पण आजचं चित्र नेमकं याच्या उलट आहे. सगळं जग त्या अर्थ आणि कामाच्या मागे लागलंय आणि खरं तर धर्म आणि मोक्षाचा विचारच होत नाही. हे चुकीचं आहे. पण आपल्याला जेवढं या गीतेतनं ज्ञान प्राप्त होईल, जेवढं निदान आचरणाची काही एक दिशा मिळेल, त्या दिशेने आपण वाटचाल करायची. आणि धर्माचरण करून जर का मोक्ष मार्गाची वाटचाल केली तर अर्थ आणि काम आपोआपच मिळणार नाही असं नाही, सगळं मिळणार आहे. आणि खरंच आहे, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा नित्य नेहमीच दैवी संपत्तीच नांदावी, आसुरी संपत्तीचा शिरकाव सुद्धा होऊ नये म्हणून प्रयत्न व्हायला पाहिजे. त्यासाठी सदैव जागरूक राहायला पाहिजे. डोळ्यात तेल घालून माझ्या हातून कुठे दुष्कर्म तर होत नाही ना याची सदैव काळजी घ्यायला हवी. कारण या जगामध्ये सज्जन फार थोडे आहेत हो, पण दुर्जन जास्ती आहेत. पण आपण ही सज्जनांची संख्या वाढवूया. शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. खरी गोष्ट असली तरी आपण या गीतेच्या अभ्यासातून एक एक व्यक्ती वाढवायचे, सद्गुण चारित्र्य संपन्न करायचे. आणि असं केलं तर ही दैवी संपत्ती अगदी सगळ्यांमध्ये पोचेल, सगळ्यांपर्यंत त्याचा प्रसार होईल. आणि मग ही दैवी संपत्ती तुमच्या माझ्या घरी प्रतिदिनी वाढत राहील. हे 26 गुण जे आहेत ना आपण आता पाहिले,
हे पूर्ण विकसित होतील. या सद्गुणाने समाज म्हणा, राष्ट्र म्हणा अतिशय बलवान होईल. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो असं म्हटलेलं आहे. आणि मग हे वागण्यासाठी आपल्याला गीतेबरोबर मनाच्या श्लोकाचा सुद्धा आधार घेता येईल. सदा आर्य विप्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. कसं बोलायचंय? मन स्वच्छ पाहिजे, सरळ पाहिजे, आर्जवी पाहिजे, सगळ्यांना प्रिय वाटेल असं बोलायचंय, सत्य बोलायचे, विवेकाने वागायचे. न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. कधीही खोटं बोलायचं नाही, नेहमी सत्य भाषण, सत्य आचरण आणि कधीच खोटं बोलायचं नाही. असा जो असेल तर तो भगवंताला का बरं प्रिय होणार नाही? त्यामुळे तो निश्चितपणाने भगवंताला प्रिय होईल याच्यात काही संशयच नाही. आणि नेहमी आपल्या वागण्या बोलण्यामध्ये मॉडेस्टी पाहिजे, विनयशीलता पाहिजे, नम्रता पाहिजे. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे जरी काही वेगळं करायचं असेल तरी सुद्धा त्या समाजाचं भान ठेवायचं, समाजाला त्याच्यामध्ये कधी शैथिल्य येऊ द्यायचं नाहीये. आणि मग या सद्गुणाने आपलं राष्ट्र, आपला देश बलवान होईल आणि त्याच्यातून ज्ञान विकसित होईल. आणि हा ज्ञानाचा चंद्र जो आहे तो तुमच्यावर, माझ्यावर, सर्वांवर सुख शांतीचा अगदी पुरेपूर वर्षाव करो अशीच त्या योगेश्वराकडे प्रार्थना करूया आणि त्यालाच मागणं मागूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.